माझे नाव सुरेखा. मी 12वीत गेल्यापासून माझी आणि सुरेशची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर शरीर मिलनात झाले. सुरेश माझा बॉयफ्रेंड होता. त्याने बऱ्याचदा माझ्याशी संभोग केला होता. तो कामवासना भागविण्यात इतका माहीर होता की प्रणयक्रीडा सुरू झाली की पूर्ण तृप्त करूनच शांत व्हायचा. पण एकदा माझ्या जवळच्या मैत्रिणीने म्हणजे मनीषाने माझ्याकडे एक इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, मला तुझ्या बॉयफ्रेंडशी एकदा संभोग करण्याची संधी दे. आणि मीही तिला माझ्या बॉयफ्रेंडशी म्हणजे सुरेशशी एकदा संभोग करण्याची परवानगी दिली. आणि एकदा तिने सुरेशशी संभोग केला ती त्यासाठी आणखीनच आतुर झाली. तिला संभोग सारखा सारखा हवासा वाटू लागला. ती मैत्रीण अनेकांशी संभोग करू लागली, जणू तिला चटकच लागली होती. पण मी सुरेशशिवाय इतर कुणाचा विचार देखील केला नव्हता. सुरेश मला नेहमी भेटत होता. केव्हाही आम्ही प्रणयक्रीडा करायला गेलो की आमचा प्रणय खूप रंगत असत. माझ्यावर तो मनापासून प्रेम करत होता. त्याच्या स्तंभन शक्तीबद्दल मला खूप आश्चर्य वाटत होते. तो कितीतरी वेळ योनी रगडत होता, एवढ्यात माझे 2 वेळा पाणी पडायचे. मी त्याला म्हणायची, सुरेश तू खरंच कामदेवच आहेस. ही कला तुझ्यात कशी काय आहे रे? कुठून केलीस ही कला आत्मसात? एक दिवस 2 वेळा पाणी सोडल्यावर मी त्याला विचारले. माझ्या या प्रश्नाने तो हसला. दीर्घ सुस्कारा सोडून तो म्हणाला, सुरेखा ती एक खूप मजेदार गोष्ट आहे, तुला सांगितले तर तू रागावशील. वेडा आहेस का? मी कशाला रागावू तुझ्यावर? आणि या वयात असल्या गोष्टी होतातच, यामुळे मी समजून घेईन. प्लीज सांग ना रे, मला ऐकायला आवडेल. मी नाही रागवणार. तू सांग. मी उतावळे होऊन विचारू लागले. तसे सुरेशने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. सुरेखा, मी पहिल्यापासून चंचल स्वभावाचा होतो. जेव्हा तुझी आणि माझी भेट व्हायला नव्हती तेव्हा मी काकांकडे राहायला होतो. तिथूनच कॉलेज करत होतो. माझी काकी अतिशय सुंदर देखणी आहे. वयाची 35 होऊन देखील तिचे शरीर खूपच आकर्षक आणि मादक होते. तिचे नितंब देखील खूपच उठावदार होते. काका मात्र तिच्यापेक्षा थोडे वयस्क होते. त्यांच्या वयात 9 वर्षाचा फरक होता आणि ते फारच प्रौढ वाटत होते. जेव्हा ते घरी नसायचे तेव्हा मी काकीच्या मादक देहाकडे मी सारखे पाहायचो. ती जेव्हा बाथरूमला जायची तेव्हा मी हळूच बाथरूमच्या फटीतून तिला पाहायचो. मी तिचा मादक देह उघडा पाहण्यास उतावळाच झालो होतो. जेव्हा जेव्हा ती अंघोळीसाठी जायची तेव्हा मी नेहमी तिला न्याहाळत होतो आणि तिचा नग्न देह पहिला की माझ्या अंगात कामवासनेची आग पेटत होती. काकीचे पुष्प मोठाले, पुरोज, भरदार गोऱ्या मांड्या, मादक डेरेदार नितंब पाहून माझ्या अंगात सुखसंवेदना निर्माण होत होत्या आणि तिची केसविरहित मांसल योनी पाहून मी खूपच बेभान होतो. ते पाहता पाहता मी बाहेरूनच माझे हलवत होतो. एक दिवस जे होऊ नये तेच झाले. काकांनी मला काकीला चोरून बघत हस्तमैथून करताना पाहिले. ते इतके चिडले की त्यांनी मला मारले देखील. खूप मोठा आक्रोश केला त्यांनी मला माझ्या घरी निघून जाण्यास सांगितले. पण काकी नंतर अंघोळ करून बाहेर आल्यावर तिने काकांची समजूत घातली. खूप समजावून सांगितल्यावर त्यांनी मला राहण्याची संधी दिली. पण बरेच दिवस काकांचा माझ्यावरचा राग काही कमी झाला नव्हता. पण एवढे होऊन देखील काकीबद्दलचे आकर्षण माझ्या मनात आणखीनच वाढले. काही दिवस लाजिरवाणे वाटत होते पण हळूहळू विसरून गेलो. थोडे दिवस गेल्यावर मी काकांना दुकानात जाऊन मदत करू लागलो. जेव्हा काकीला समजले होते की मी तिला चोरून पाहतो आहे तेव्हापासून ती माझ्याकडे अतिशय प्रेमाने आणि लाडीगोडीने वागू लागली होती. माझ्या लक्षात आले होते. जेव्हा काका घरी नसायचे तेव्हा ती माझ्याकडे त्या नजरेने पाहायची. कधी कधी माझ्या पॅन्टकडे पाहताना मी पाहिले होते. एकदा मी काकांना डबा घेऊन जाण्यासाठी आलो तेव्हा काकीने मला थोडा वेळ थांबायला सांगितले. अरे सुरेश, आता कुठे 11 वाजले आहेत, अजून थोडा वेळ थांब आणि 12-12:30ला डबा घेऊन जा. बस तोवर, असे म्हणत ती आत गेली. आणि थोड्याच वेळात जेव्हा ती बाहेर आली तेव्हा माझे मन रोमांचित झाले. आश्चर्याचा धक्काच बसला. अंगातले रक्त सळसळू लागले. श्वास थांबल्यासारखे वाटू लागले. कारण समोर चौकटीत काकी पूर्ण नग्न उभी होती. तिच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते. हाय, किती मादक आणि सुरेख देह होता तिचा. मोठे मोठे मांसल उरोज कमालीचे आकर्षक दिसत होते. कंबर देखील मस्त दिसत होती. या वयात देखील काकीला पोट नव्हते.
मोठे विशाल नितंब पाहून माझा लवडा जागेवरच ताठला. तिच्या भरीव गोऱ्या मांड्या मला खुणावत होत्या. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. काय सुरेश, काय पाहतो आहेस? कसे दिसतो आहे ते सांगितले नाहीस मला? तिने हसत विचारले. मी भानावर येऊन म्हंटले, खूप सुंदर काकी. तरुणविना लग्नाची मुलगीला देखील लाजवेल असा देह माधक आहे तुमचा. मी आवंढा गिळत तिला म्हणालो. तिला पाहून माझ्या पॅन्टमध्ये बांबू उभा झाल्याचे स्पष्ट दिसत होते. काकी माझ्याजवळ आली. तिने माझ्या मांडीवर हात ठेवला. मी नग्न माझ्या फुगीर झालेल्या पॅन्टवर तिने हात ठेवून ती म्हणाली, वारे वा, तुझा बांबू बघ कसा कडक झालाय. तुझ्या समोर उभा आहे. तूही काढ ना तुझे कपडे. मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. काकीला मी नेहमी चोरून चोरून पाहत होतो. ती काकी माझ्या समोर उभा होती, तेही नग्न अवस्थेत. ती मला भोगायला मिळणार यावर माझा विश्वास बसत नव्हता. अगदी लगबगीने मी माझे सर्व कपडे काढून बाजूला केले. तसे माझे लिंग अगदी कडक बांबूप्रमाणे तिच्या समोर उभे राहिले व ते उड्या मारू लागले होते. ते पाहून काकीने माझे लिंग चटकन हातात धरले. तिच्या हाताचा स्पर्श मला खूपच सुखद वाटला. काकी माझे लिंग मागे पुढे करत हलवू लागली. बाकी तुझे लिंग तसे मोठे आहे. मस्त कडक झाले आहे. मला आवडले. ती माझ्या लिंगाला कुरवाळत म्हणाली. तसे लगेच तिने माझे लिंग आपल्या तोंडात घेतले आणि चोखू लागली. तिच्या जिभेच्या स्पर्शाने माझ्या अंगात आनंदाच्या लहरी दौडू लागल्या. मी मागे पुढे करत माझे लिंग चोखू लागली. मी तिचे टणचू रोज हाताने कुरवाळू लागलो. तिचे बोंडे चिमटीत धरून चोळू लागलो. थोड्याच वेळात ती आपले डेरेदार नितंब हलवत समोरच्या बेडवर जाऊन उताणी झोपली आणि आपल्या मांड्या तिने फाकवल्या. तिच्या मांड्या फाकवल्यामुळे तिच्या योनीचे स्पष्ट दर्शन मला झाले होते. हे दृश्य मी पहिल्यांदाच पाहत होतो, त्यामुळे माझा बांबू आणखीनच उड्या मारू लागला. ये रे माझ्या या पिंजऱ्यात तुझा पोपट घाल. तुझे काका केव्हा तरीच त्यांचा पोपट घालतात. ती आपल्या योनीवर हात कुरवाळत मला म्हणाली. मी तिच्या योनीत घालायला पुढे सरसावलो. एवढ्यात ती म्हणाली, अरे थांब, मी कसा तुझा बांबू चोखला तशी माझीही चोख ना. ती हसत आपले स्तन कुस्करत म्हणाली. मी लगेच खाली वाकून तिची योनी चाटू लागली. आहा, मस्त, उफ, उस, खूप छान वाटते आहे. ती उसासे भरत होती. जसे कुत्रा कुत्रीची चाटतो तसे मी तिची योनी चाटत होतो. काकी मनसोक्त माझ्या जिभेचा स्पर्श अनुभवत होती. एवढ्यात तिने मला बस करायला सांगितले आणि उठून मला तिने आपल्या योनीत लिंग घालायला सांगितले. तिच्या योनीत मी फसकन माझे लिंग सारले. अगदी बुळबुळीत योनीत माझे लिंग सर्रकनात शिरले. माझे लिंग तिच्या योनीत पार खोलवर गेले. माझे लिंग पूर्ण तिच्या योनीत शिरले होते. मागे पुढे करत मी दणादण दणके देऊ लागलो. काकी आपल्या मांड्या फाकवत आणखीनच माझे लिंग आपल्या योनीत घालून घेत होती. तिला हाणायला मला खूप मज्जा येत होती. काकी ही कामसुखाला आसुसली होती. काही वेळाने बाहेर काढून तिचे उरोज चोखत होतो. यामुळे आणखी पुढे ठोकायला मला वेळ मिळत असे. थोडा वेळ उरोज चोखत आणि थोडा वेळ खालून बाबुराव आत सारत तिला ठोकत होतो. आहा, तुझा हा बांबू खरंच कामाचा आहे. हा काय मनसोक्त झळतोस तू. वाह, मस्त वाटत आहे. कितीतरी दिवसांनी माझी तहान भागल्यासारखे वाटत आहे. काकी माझे खालून सुख भोगत म्हणाली. आणि एवढ्यात माझे पाणी पडले. काकीने मला घट्ट आवळले आणि म्हणाली, आता इथून पुढे मला रोजच असे सुख द्यायचे बघ. ती आवेशाने म्हणाली. त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष मी काकीला जवले. खरे तर काकीमुळेच मला हे सर्व ज्ञान प्राप्त झाले होते. अशी ही सारी कहाणी सुरेखाला सांगून सुरेश परत कधी भेटायचे ते ठरवून गेला.